श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहेत. जय सियाराम सगळ्यांना. तर तुम्ही बघू शकताय आज माझ्या घरी स्वामींचं आगमन झालेलं आहे. म्हणजेच श्रावण महिना चालू आहे आणि माझ्या गुरुमाऊलींना मी घरी घेतलेलं आहे, म्हणजे यजमानपद घेतलेलं आहे. आणि खूप असं वेगळंच वातावरण होतं की स्वामी घरी आल्यावर ते दिवस आणि त्यांच्या सेवेची ओढ हे काही वेगळंच असतं. मग काय त्यांना ऑप्शन करून घ्यायचं होतं. आधी भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि नंतर ऑप्शन करून घेतलं आणि मुलांनी माझ्या आणलेलं आहे त्याच्याच हातात दिलं होतं. म्हणलंच मग काय प्रतिमा घेऊन घरी आलो आणि मग स्वामींचं विराजमान केलं. स्वामींना जागे म्हणजे आसनावर बसवलं. जिथं मी जागा स्वच्छ केली तिथं छान असं टेबल म्हणजे माझा टिपोई वगैरे ठेवला आणि छान पडदा हे करून तिथं शाल वगैरे टाकून मस्त असं स्वामींचं इथं हे केलं. स्वामींची एंट्री होताच घरात आनंदाला वातावरण काय विचारूच नका. खूप असा आनंद झाला. आणि मग काय दुसऱ्या दिवशी हे संतसंग पार पाडला. खूप छान असा पार पाडावा अशी माझी इच्छा होती आणि छान पार पाडला. मग काय इथं स्वामींसाठी जास्वंदीच्या फुलाचा हार कोण घेऊन येते ते काय मला अजून माहिती नाही खरं, पण खूप छान वाटतं आणि खूप मस्त वाटतं. संतसंग कधीही चुकवायचं नाही. वेळेत गेलेलं खरंच खूप छान वाटत होतं. नेहमी मला उशीर होतो, 9:30 पावणे 10 होतं संतसंगात जायला. काय करता मुलांचं उरकत नाही आणि मग सगळेजण इथं बसले होते. संतसंग छान असं झालेलं आहे. आता स्वामींना रिटर्न घरी घेऊन जायचं. मग आपला संकल्प इथं पूर्ण करायचं की मी माझं म्हणजे घेतलेलं आहे स्वामींना आणि माझ्या ह्याच्यामध्ये काही उणीव राहिली असल्यास माफ करावी असा संकल्प करायचा. आणि मग आता आजपासून सेवा चालू झाली स्वामींची. तर तुम्ही बघू शकताय संतसंगाला खूप जण महिला आणि जेंट्स पण येतात. खूप गर्दी म्हणजे मंदिर खूप हे भरलेलं असतं. मग काय दुपारी स्वामींना जेवणासाठी म्हटलं काय करायचं, तर भरून दोडक्याची छान अशी भाजी केली, ट्रायंगल तळलं आणि आळूच्या पानाच्या वड्या तळल्या आणि चपात्या, भात आणि शिरा केलेला आहे. आता मी कामावरून आवाज देत आहे, तर ह्या पोरीचा आवाज येत असेल तुम्हाला, बघू शकता. तिला पण ह्या व्हिडिओमध्ये बोलायची काहीतरी इच्छा आहे. तिला वाटतं व्हिडिओ कॉल चालू आहे. मग काय स्वामींना छान तो हार काढला जो मी घातला होता तो आणि जास्वंदीचा एकच हार ठेवला. खूप छान वाटत होतं. घरातलं वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं. मला स्वामींना घरात घेतलं की मीच काय तर माझी मुलंसुद्धा, साहेब पण आमचे खूप मनापासून करतात. अक्षरशः रात्री 10:30-11 वाजता हार आणायला गेलो होतो आम्ही. कारण कामावरून येऊन घरी येऊन मग स्वामींची प्रतिमा आणली. नंतर स्वामींना विराजमान केलं, घरात बसवलं आणि मग गेलो आम्ही हार वगैरे आणायला विश्रांतवाडीत. खूप छान वाटतं. स्वामींची सेवा मुलंच तर करतात, साहेब पण करतात. म्हणून तर मी म्हणते माझी फॅमिली हॅपी फॅमिली, कारण माझी फॅमिली खूप सपोर्ट करते मला. ते सपोर्ट करतात म्हणून तर मी इथंपर्यंत पोचत आहे. आणि बघू शकता हिला मी बोलत नाही म्हणून ही आवाज देत आहे. मुलगी मी सांभाळते ती. मग काही तर स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि अशा पद्धतीची ही भाजी केली होती. संडे स्पेशल खूप छान वाटलं. स्वामींसोबत घरात दिवस आणि मुलांसोबत भरून असा दोडका केला होता, रस्सा भाजी आणि आळूच्या वड्या वगैरे. खूप छान असं झालं होतं जेवण. मग सगळेजण घरात असले की एकतर आठवड्यात ना सगळ्यांना एकच दिवस भेटतो. मग दुपारच्या जेवणात आम्ही सगळेजण मिळून होतो, चौघंच्या चौघं पण, साहेब पण होते आणि मुलं, मी. मस्त दुपारचं जेवण छान झालं होतं. नाश्त्याला वगैरे काही केलं नव्हतं. आळूच्या वड्या अशा भरपूर तळून घेतल्या होत्या. तर कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.